त्याच्यानंतर 2 दिवसानंतर मला शिफ्ट केलं सिव्हिलमध्ये. त्या टाईमला इतकं रडू आलं, त्यामुळे इतके चांगले पोरं अजून अशा पोरांमध्ये आणले, लई रडू आलं. त्याच्यानंतर आले या क्लासला. पहिले कोणी ओळखीचं नव्हतं. फर्स्ट सेमला काहीतरी फक्त इलेक्ट्रॉनिक्स ओळखीचे होते. सेकंड सेमला आल्यावर प्रणव, रितेश हे माझे तवाचे बेस्ट फ्रेंड होते. त्याच्यानंतर त्यांच्यासोबतच मग नंतर तुम्ही पण आल्या मला येता येता मला दीपक भेटले, सुशील भेटला, मग ते सगळेच भेटले. सगळ्यांसोबत वेगवेगळे एक्सपिरियन्स मला येतात, सगळ्यांसोबत चांगली भेटले. याच्यात कोणासोबत थोडं भांडण्यासारखं झालंच, पण तरी लास्टला सगळे एकच राहतो. त्याच्यानंतर आपण मधात घेतले IGTR. IGTRमध्ये लई मजा गेली, सीटला लई मजा गेली. किती धिंगाणा, किती वॉचमॅनला सतवले ते त्यांना माहिती, किती आम्ही एन्जॉय केलं ते आम्हाला माहिती. आणि किती तरी विजिट्समध्ये आपण सोबत गेलो, सोबत बसलो, सोबत खाल्लो फिरलो. मधात आमची स्पेशल ट्रिप, आमची तिघांची स्पेशल ट्रिप पण आम्ही काढलेली दीपकच्या गावाला. तिथे आम्ही नवीन एक्सपिरियन्स घेतले. पण जेव्हा जितकं मी 10th होतो, बिलो ॲव्हरेज स्टुडंट, मला 6वी 7वी स्लो लर्नर म्हणून मला ठेवलं. त्याच्यानंतर मी जे कॉलेजमध्ये आल्यानंतर माझं इम्प्रूव्हमेंट आलं, ते स्वतः मला प्राऊड वाटते. आणि त्याच्यासाठी मी एकटाच नाही की फॅकल्टी पण त्यांचा पण हात आहे की ती माझ्या भाटी राहून. मी पहिले सगळं इंट्रोवर्ट होतो, पण सगळ्यात शिकलं 17 सरकडं. काही वाटलं बोलायचं, काही वाटलं बोलायचं. माझ्या पॅरेंट्स समोर बसले 17 समोर, तरी काय वाटलं तरी मी थांब म्हणा, मी सरळ बोलतो. आता ते डिसरेस्पेक्टफुल वाटावं, पण ते तरी 17 सरला दिलेलं मला ते सूट आहे की त्यांच्यासमोर मी काय बोलू शकतो. आता हे भेटलं तर 17 सरले चांगलं सामान भेटले होते. MGMला आम्ही गेलो कॅम्पेनिंगसाठी, तेव्हा दोघं भेटले होते, तेव्हा चांगला रिस्पॉन्स आला. त्याच्यानंतर आम्ही सरला किती जरी शिवा दिला असेल त्या आम्हाला माहिती, तुम्हाला माहिती, पण लास्टला ते जे शिकवले, ते जे केले, ते आमच्यासाठी आठवणच राहणार आहे. यांनाच नाही की कॉलेजला काय आपण शिवा दिलोच, कॉलेजला लई दरम्यान बोललो, पण लास्टला म्हणतात की तुम्हाला आठवण राहणारच हे कॉलेज लाईफ, ते नंतर भेटणार नाही. आणि जे महत्त्वाचं मी शिकले, स्टुडंट असल्यावर तुम्हाला जे जे शिकावू शकते ते तुम्ही शिका, कारण की एकदा मोठे झाल्यानंतर तुम्हाला ना कंपनीत घेणार आहेत, ना तिथं जाऊ देणार आहेत, ना तुम्ही शिका म्हणलं तरी शिकू शकणार नाही. फक्त इतकं सांगत मी माझं मत म्हणतो. थँक्यू.